नमस्ते माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनींनो, मी परत वसीमाताई तुमच्यासाठी घेऊन आलेले नवीन घडामोडी आणि नवीन माहिती. काय चाललं आहे आपल्या अंगणवाडी सेविका मदतनीस तायांचं, काय होणार आहे पुढं, फक्त मी तुम्हाला माहिती देणार आहे. याच्याविषयी तुम्हाला जास्तीत जास्त डिटेल आता मदतनीस भरती, सेविका भरती, मुख्य सेविका भरती याचे खूप काही व्हिडिओ यूट्यूबवर पाठवत आहेत. जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्याकडे येत आहेत, तुम्ही बघत आहात सगळ्या काय चाललं आहे काय नाही. खास करून महाराष्ट्रात समाजकारणपेक्षा जास्ती राजकारण चालतं हे आपल्याला माहिती आहे. आणि मी नेहमी म्हणते, महाराष्ट्राचं नाव कमवायचं असलं तर मरावं लागतं आणि आपले अधिकार घ्यायचे असले तर लढावं लागतं. तर आपण लढतच आहोत. वेगवेगळ्या अंगणवाडीच्या संघटना वेगवेगळ्या पद्धतीने आपला आक्रोश व्यक्त करत आहेत, कारण खरंच अंगणवाडी सेविका मदतनीस ताईवर अन्याय होत आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. काही नवीन भगिनी माझ्या चॅनलवर येत आहेत आणि रोज काही ना काही मला प्रश्न विचारत असतात. व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट झालेले आहे सबला ग्रुपला, परत फेसबुकवर पण आता मला फॉलो करत आहेत, इंस्टावर, आणि मला वेगवेगळे प्रश्न विचारत आहेत. तर मी सगळ्यांची प्रश्न व्यवस्थित वाचत असते, कमेंट व्यवस्थित वाचत असते आणि माझं ठरलेलं आहे की मी तुम्हाला शनिवारी व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार. तर मी तुम्हाला प्रत्येक शनिवारी व्हिडिओ पाठवते. मला खूपच इमर्जन्सी वाटली, काही नवीन घडामोडी आल्या तर मी मध्ये पण तुम्हाला व्हिडिओ पाठवते. मला फक्त एवढंच असतं, माझी एवढंच भावना असतात की तुम्हाला चुकीची माहिती भेटू नये आणि खरी माहिती भेटावी. आणि खरी माहिती का भेटते, कारण मी त्याच जाग्यावर थेट तिथूनच लाईव्ह तुम्हाला सगळी माहिती का देत असते, कारण आपण सगळ्या अंगणवाडी सेविका आहोत. सगळ्यात आधी जर काय बदल झाला, काय घडामोडी झाले तर आपल्याला बातमी आपल्याला येणार. ऑफिसकडून जर काही घडामोडी झाल्या, काय निर्णय बदलले तर ऑफिसच्या प्रोजेक्ट ग्रुपमध्ये माहिती येते. युनियनकडून जर काही माहिती द्यायची असली तर युनियनचे जे पदाधिकारी ग्रुप आहे त्याच्यामध्ये येते. तर आपल्याला दुसरीकडे जायची गरज आहे का? आणि हे तुमच्या हक्काचं. अंगणवाडी सेविका मदतनीसच्या पूर्ण महाराष्ट्रातल्या, काय आता भारतातल्या सेविका पण माझ्या अंगणवाडी कर्मचारी चॅनलवर येत आहेत, मला बोलत आहेत, हिंदी में बोलो हमको भी सुनना है आपको. आनंद वाटतो की आपण सगळे एकत्र येत आहोत. ज्या माझ्या नवीन भगिनी ह्या चॅनलवर पहिल्यांदाच आलेल्या आहेत आणि त्यांना पुढे पण माहिती पाहिजे आहे, त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. बाजूला सबस्क्राईब लिहिलेलं आहे, ते बटन दाबा, बेल आयकनची घंटा दाबा, म्हणजे पुढचा जो व्हिडिओ माझा आहे तो तुम्हाला पटकन लगेच त्याचं नोटिफिकेशन येणार आणि तुम्हाला ते समजणार. माझ्या खूप भगिनी बोलतात की अंगणवाडीच्या मोबाईलवरून ताई आम्हाला सबस्क्राईब चॅनल करायला येत नाही. तर तायानं तुमच्या घरी कुणाचाही मोबाईल असला तर त्याच्यामधून तर तुम्ही WASIMAKAZI वसीमा काजी असं सर्च केलं यूट्यूबवर तर लगेच माझा फोटो व्हिडिओ सुरू होता, तिथे तुम्ही सबस्क्राईब करू शकता. कुणाही घरातून कुणाच्याही एकाच्या मोबाईलवरून तुम्ही सबस्क्राईब केलं तरी चालतं. दुसरी गोष्ट म्हणजे ताई, तुम्हाला हे सांगायचं आहे की मला बघा, मी नेहमी तुम्हाला खरी माहिती देते आणि तुमचा माझ्यावर विश्वास आहे, म्हणून आधी तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा आणि नंतर कमेंट करत जा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करत जा. आणि सगळ्यांना जर तुम्हाला वाटतं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक भगिनीला, अंगणवाडी मदतनीस, सेविका कर्मचारीला हा व्हिडिओ जावा, ह्यांना खरी माहिती भेटावी, तर तुम्ही व्हिडिओ पुढे तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करत जा. काही आपल्या मैत्रिणीला कोणत्या दुसऱ्या गावात राहत असतील, त्या अंगणवाडी कर्मचारी असतील, त्यांना तुम्ही हा व्हिडिओ पाठवत जा. आता मी पालकांसाठी पण व्हिडिओ बनवणार आहे, त्याचे तुम्हाला मी आता दिवस ठरवून सांगणार आहे, म्हणजे तुम्ही तो पालकांना व्हिडिओ पाठवत जा. म्हणजे तुम्हाला काही जर माहिती पालकांना द्यायची असली तर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून देऊ शकता. कारण का सांगते, आपण डिजिटल झालेलो आहोत आता. आपल्या आधी पालकाकडे माहिती असते, लाभार्थ्याकडे माहिती असते. आपलाच पगार किती झाला आपल्याला माहीत नसतो, पण आपल्या एरियातल्या पालकांना माहीत होतं. कारण माझ्या एरियातले पालक येऊन बोलतात की आजी टीचर तुम्हारी पगार तो इतकी होईना, तर आम्हालाच का काही नाही भेटत, ये ते. तर आता कसं आहे, डिजिटल झाल्यामुळे सगळे बोमाबोम असते आणि अंगणवाडीच्या नावावर तर खूपच जास्ती बोमाबोम असतो. पण अंगणवाडीत काम करणाऱ्या तायांना काय त्रास आहे हे त्यांना, एरियातल्या लोकांना किंवा लाभार्थ्यांना किंवा इथल्या लोकांना समजत नाही. त्यांना वाटतं आपण खूप मजेत आहोत, सरकारी कर्मचारी, सरकारी नोकरी वाटते त्यांना, आणि
खूप मोठा पगार आहे असं वाटतं. असू द्या, त्यांना माहीत नसल्यामुळे ते लोक बोलतात, बोलू द्या, कुणाच्या बोलण्यावर जायचं नाही. आपल्या एरियातल्या पालकांना आपण योग्य माहिती द्यायची, ते लोक आपल्याबरोबर जुळतात. दुसरी गोष्ट आता सांगायची झाली तर तायांनो, हा वसीमा काजी यूट्यूब चॅनल म्हणजे हा सगळ्या सेविका मदतनीससाठी आहे, त्यांना माहिती मिळावी म्हणून आहे. हा कोणत्या ऑफिसचा, कोणत्या संघटनेचा चॅनल नाही. मी नेहमी म्हणते, मी जेव्हा बोलत असते तेव्हा एक वसीमा काजी यूट्यूबर नाही तर तुमची एक मैत्रीण, कोण्या संघटनेची पदाधिकारी नाही आहे किंवा कोणी ऑफिसची मॅडमची असिस्टन्स म्हणून मी नाही बोलत, तर मी तुमची मैत्रीण, तुमची मोठी बहीण, माझ्या जेवढं वय नाही त्याच्यापेक्षा पण सर्व्हिस झालेल्या माझ्या भगिनी आहेत, त्यांच्यावर खूप अन्याय होत आहे, ते पण आपल्याला दिसत आहे. आणि माझ्या लेकीच्या वयाच्या पण सेविका आहेत. तर तो म्हणजे हा सगळं माझं एक कुटुंब आहे आणि माझ्या कुटुंबाला खरी माहिती भेटावी हेच माझं उद्दिष्ट असतं, म्हणून मी व्हिडिओ काढत असते. याच्यामध्ये मी कोणता निर्णय घेऊन तुम्हाला अंगणवाडीत पदोत्तरी देऊ शकत नाही किंवा GRमध्ये मी एकटी काय बदल करू शकत नाही. तुमचं वय निघून जात आहे, शिक्षणाची अट, वयाची अट, तर एक अंगणवाडी सेविका म्हणून मी काय करू शकत नाही. पण सगळ्यांनी जर एकत्र येऊन केलं, जसं आता आपल्या महाराष्ट्रात तर खूपच खेळ चालला आहे, संघटना काय खेळ चालला आहे हा. अरे एवढंच तर कोणी संघटनेचं असू दे, त्यांना वाटतं तर सगळ्यांनी एकत्र या. आमचे 27-28 मुद्दे पेंडिंग आहेत, तर ते करा ना, एकत्र येऊन सगळ्यांनी सोडवा. ह्या संघटनेनं स्टे लावायचा, त्या संघटनेनं नाही लावायचा, म्हणजे खेळच चालवलं ना तुम्ही लोकांनी सगळ्यांनी. अंगणवाडी सेविकामधून आमच्यावर अन्यायच करत आहात ना. तर का असं होतं आहे? सरकारने स्टेवर कोणती याच्यावर म्हणजे GRमध्ये कोणताही बदल करणार नाही असं डिक्लेअर केलेलं आहे. आणि आता एरियाचे मला खूप सारे स्थानिक लाभार्थी आहेत, त्यांचे कॉल मेसेज येतात की ताई मला अंगणवाडीची बदली पाहिजे होती, माझ्या घराजवळ 2 अंगणवाड्याच्या जागा रिकाम्या आहेत सेविकेच्या, पण मला घेत नाहीत. मदतनीसच्या जागेचं असू द्या किंवा मुख्य सेविकेचं, तर ज्यांनी शिक्षण घेतलं आहे त्यांच्यावर खूपच अन्याय झाला. पण तायांनो, मी तुम्हाला एक तुमची बहीण म्हणून, मैत्रीण म्हणून सांगते, 2014ला मी पण प्रयत्न केला होता. याच्या आधी जी मुख्य सेविकेची भरती झाली होती, एवढा पैसे खर्च केले, परीक्षेसाठी वाचन केलं, क्लास अटेंड केला, तेव्हा खूप मला पण, हे बघा ते वय असतं एक, तेव्हा मला पण खूप छंद होता वाचायचं, सुपरवायझर व्हावं, जरा 25 जणीवर आपण पण रुबाब करावा. पण त्यानं काहीच हाती लागलं नाही. आणि जे बोलतात ना की मी नवीन नाही, मला 10 वर्ष नाही झालेले, मी 2002ला जुलै महिन्याच्या 15 तारखेला लागले. तर तुम्हीच बघा माझी 24 वर्षाची सर्व्हिस झालेली. का बिना आशेची अशीच मी सर्व्हिस केली का तायांनो? मला काही आशा नव्हती का? मला वाटत नव्हतं का मुख्य सेविका व्हावं? पण ते झालेलं नाही आहे. अजून पण ज्यांना माहिती नाही, जे भरभराट असतात ना, त्यांना सांगते, माझी 9 एप्रिलला 45 वय होत आहे. अजूनसुद्धा मी मुख्य सेविकेसाठी पात्र आहे. पण काय घोटाळा होणार आहे, काय पुढं होणार आहे हे मला माहिती आहे. माझं फक्त एकच उद्देश आणि एकच म्हणणं आहे की आमच्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनीमधून मुख्य सेविका म्हणून घ्या. त्याच्यासाठी त्यांना वयाची किंवा शिक्षणाची किंवा मार्कची किंवा पात्रतेची अट सरकारने ठेवू नये. 11 वर्ष आमच्या अंगणवाडी सेविका मदतनीसचं वाटोळं झालं. त्यांनी शिक्षण घेतलं, वय निघून गेलं, तर त्रास तर होणारच आहेच त्रास आपल्याला. पण जे कोणी बोलतं की सरकारकडे रडत बसायचं नाही, संघटनाने आपण करू शकता, असं होत नसतं. सरकारच्याच हातात सगळं काही आहे. संघटना फक्त प्रेशर आणू शकते, मोर्चे काढू शकते, निर्णय हा सरकारच घेत असतो. आणि काय नाही झालं तर स्टे लावतात संघटना. मग दुसरं अजून काय करू शकतात? संघटना काय आतमध्ये बसते का? संसद भवनच्या आतमध्ये संघटनेचे पदाधिकारी हो आज ही बिल पास करायचं, ते बिल पास करायचं, असं काय असतं का? पटाकन केलं असतं. मी आता संसद भवनमध्ये जाऊन आले, मी तर सगळी 27च्या 27 मागण्या लगेच पूर्ण करून आले असते. पटपट सगळे GR काढले होते, 4-5 पेन घेऊन गेलेले होते. पण असं काही नसतं. शेवटी सरकार असतं, जनतेने ते निवडून दिलेलं असतं आणि ते सरकार आल्यावर सरकार निर्णय घेतात. आता 10 वर्षात किती मतदान आले, त्याच्यामध्ये किती घडामोडी झाल्या, काय काय झालं आहे आपल्याला महाराष्ट्रात माहिती आहे. आपल्या एका मताने 2 मुख्यमंत्री झाले, हे पण तुम्हाला माहिती आहे.
तर हे सगळं सरकार कोसळलं, हे झालं ते झालं, त्याच्यामुळं आपलं सगळं वाटोळं होत आहे, हे दिसत आहे. आता ह्यांना सरळ ह्यांच्या हे तरी हातात आहे, लाडक्या बहिणीची कामं आमच्याकडून करून घेतली, मग लाडक्या बहिणीचा मोबदला 50 रुपये का ह्यांनी आम्हाला टाकू नये, टाकावं का नाही, का नाही टाकला, त्याच्यासाठी कोणी स्टे आणलाय, कोणी हात धरलाय सरकारचा, कोणी अडवलंय. जेव्हा आम्हाला काम दिलं होतं तेव्हा संघटनेनं आमच्या तर विरोध केला होता की तुम्ही कामं करू नको, तुम्हाला मोबदला भेटणार नाही. पर जाऊ द्या, आपल्याला भरत्याला काहीतरी फायदा होईल, एरियातल्याच महिला आहेत म्हणून आपण छंदाने ही कामं केलेली आहेत आणि त्याच्यामध्ये आपलं पण लाडकी बहिणीमध्ये नाव आलं आणि आपल्याला पण लाभ भेटलेला आहे. तर चला, काम केलं तर लाभ पण भेटला. पण आता अपात्र करायला लावत आहे सरकार. तर जेव्हा मतदान घेतलं तेव्हा ह्यांना गाड्या घोड्या आणि त्यांचं हे दिसलं नाही, इन्कम किती आहे, तेव्हा त्यांनी मतदानाला बोलवताना हे सगळं बघितलं नाही. आता बघताय तर ते सरकारची मनमर्जी चालली. आता तानाशाहीचं सरकार आहे, हुकुमशाही चाललेली आहे, लोकशाही कुठं गेलेली आहे ते दिसतच नाही. लोकशाहीचे नागरिक आपणच राहिलो का नाही हेच कळत नाही. फक्त दबाव आणि प्रेशर आपल्यावर येतं आहे, हेच कामं होत आहेत, दुसरं काय होत आहे. फोटो 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 फोटो, अरे काय फोटोने काय त्या बालकांची पोटं भरतात काय, कुपोषण दूर होतं आहे काय, काय चाललं आहे काय. त्या लाभार्थ्याला 8 रुपये 2017पासनं ह्यांनी पुढे काहीच 3 वर्ष झालं, सुप्रीम कोर्टचा आदेशसुद्धा सरकार मानत नाही. मग करायचं काय तायांनो, आपण फक्त आंदोलन करू शकतो का, आपण काय कार्यकर्ते आहेत का कोणत्या पक्षाचे की रोडवर उतरून दगडं टाकायला, बस गाड्या फोडायला, मारामारी करायला. आपण शिक्षक आहोत, शिक्षक हा सगळ्यांचा चांगला विचार करतो. आणि मी तर काय म्हणते, ज्या तायांच्या मनात असे वाईट विचार येतात, एका ताईने मला कमेंट केलेला की जर आता सुपरवायझर नाही झाले तर मी असं करेन तसं करेन, जीवावर उठलेले जीव देईन, डिप्रेशनमध्ये आहे. ताई मान्य आहे, मी पण गेले होते 10 वर्षांनी खूप डिप्रेशनमध्ये. पण मी जर तेव्हा संपले असते, मेले असते तर कुणाला काय फरक पडला असता. माझी मुलं रोडवर आली असती, माझ्या कुटुंबाचं नुकसान झालं असतं. एक तायांनो कधीही विचार करा, जर मनात जर वाईट विचार आला तर हा विचार करा की ही मुलगी म्हणजे आपण स्वतः जन्माला येण्याच्या आधी जेव्हा आपण आईच्या पोटात होतो तर आपल्या आईवडिलांची स्वप्न, हे बाळ जन्माला येणार आहे, ते पुढं होऊन काहीतरी बनणार आहे. तर आपण एवढ्या चांगल्या समाजसेवेच्या प्रोजेक्टमध्ये आलो, आपण अंगणवाडीत आलो म्हणजे सेवा आहे. इथे फक्त आपलं मानधन म्हणजे ते नावालाच आहे, आपल्याला याला आपण पगार किंवा महागाईनुसार गरजा भागवण्याचे साधन म्हणू शकत नाही, हे फक्त आपल्याला मानधन आहे. तर सेवेच्या प्रोजेक्टमध्ये आलो आपण. आणि तुम्ही आता खुशाल बोलताय की असं झालं तर असं करीन, स्वतःला टेन्शन घेऊन घेता, कोणी तर स्वतःला संपवायच्या गोष्टी करा. अरे ताई, तू जिवंत राहिलीस तर तू पूर्ण जग निर्माण करू शकते तुझं स्वतःचं. एक काय होतं आता घ्या, इंदिरा गांधीला पण 2 हात 2 पायच होते, सावित्रीबाई फुलेंना पण 2 हात 2 पाय होते आपल्यासारखे. ह्यांना सरोजिनी नायडू असू द्या किंवा सिंधुताई असू द्या किंवा कितीतरी महिला आपल्याकडे होऊन गेल्या. अरे मराठ्याचं सगळं स्वराज्य संपलं बोलणाऱ्यांना ताराबाईंनी परत स्वराज्य घडून दाखवलं होतं बघा. तर एक स्त्री काय करू शकते. आणि तुम्ही अशा छोट्या छोट्या एवढ्या सोशल वर्कच्या डिपार्टमेंटमध्ये राहून, लहान मुलांबरोबर राहून, एवढं सगळं पुण्य घेऊन स्वतःला संपवण्याचा असा विषय का मनात येतो तुमच्या, आणि असं का करावं. तुम्हाला माहिती तुमच्या एक हाताचं बोट याची किंमत लावा तुम्ही. आले मेलेल्या शरीराची सुद्धा आपल्या किंमत आहे. आपण तर जिवंत आहोत आणि एक एक आपल्या शरीराच्या अवयवाची तुम्ही किंमत लावा. त्याची काही किंमत आहे का. आणि तुम्ही सरळ म्हणता की आम्ही संपवून टाकू. डिप्रेशनमध्ये गेलं, टेन्शन गेलं तर डोकं कुणाचं दुखतं, तुमचं डोकं. औषधाचे पैसे कुणाचे जातात, तुमचे. त्याचा कुणाला काय फरक पडणार आहे ताई. मोठे मोठे गेले, कितीतरी महान नेते आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले, आता फक्त आठवणीत आहेत. आपण कुणाची वाईट आठवण म्हणून का राहायचं. चांगल्या आठवणीमध्ये राहूया. संघर्ष करायचा आहे. स्त्री म्हणजे की जन्मल्यापासून आईच्या पोटापासून संघर्ष सुरू होतो. आपण नशिबान आहेत की आपल्या आईवडिलांनी कमीत कमी आपल्याला जन्म तरी घातला. आपल्या वेळेसच्या मुलींचा मृत्यू पोटातच होत होता. हे आठवण काढा. बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान आपण गाजवलं. अंगणवाडी सेविका मदतनीसनी ते आपण तळागाळातून काम करतं. सरकार बोलताना शासन बोलतं की
सरकार उभं आहे म्हणजे अंगणवाडी सेविका मदतनीस ताई उभे आहेत. अरे पण त्या अंगणवाडी सेविका मदतनीस ताईसाठी तुम्ही काय करताय? काय करताय तुम्ही? ज्या पण योजना आहेत त्यात पॉलिसी येतात ती तर नंतरच भेटणार आहेत. तर ह्याचा विचार सगळा बेटी बचाओ बेटी पढाओ जो सरकारचा नारा आहे सरकारनं आधी केला पाहिजे. संघटना आपापसात भांडण्यापेक्षा आणि आपापसात अंगणवाडी सेविका मदतनीसची भांडणं लावण्यापेक्षा त्यांनी काहीतरी करून दाखवावं, मग बोलावं. कोणत्या संघटनेने कोणता GR घेऊन आलेले आहेत हे तुम्हाला पण कळतं, तुम्हाला पण समजतं. तर असल्या 4 दिवस पावसाळ्यात कुत्र्याच्या छत्र्यासारख्या निघणाऱ्या लोकांच्या नादी लागून तुम्ही स्वतःचं वाटोळं करून घेऊ नका. मी नेहमी सांगते की आपल्या हक्काचं मेहनतीचं घामाचा 1 पैसासुद्धा कुणाला द्यायचा नाही. मग का जीपे करत आहेत तुम्ही? कशाला करत आहे? त्याचा काय पुरावा आहे? कोण एक व्यक्ती म्हणून कोणत्याही संघटना सरकार काही चालवू शकत नाही. त्याच्यामध्ये मेजॉरिटी लागते, एकता लागते. कोणती संघटना रजिस्टर आहे? त्या संघटनेची पावती भेटली का? आता सुपरवायझर होण्यासाठी जर तुमच्याकडून कुणी पैसे उकळले आणि तुम्ही येड्यासारखे नेऊन द्यायचे, नंतर संघटनेकडे यायचं आणि संघटनेने आमचं काम करावं. कुठल्या संघटनेनं तुम्हाला सांगितलं पैसे भरा, हे करा, ते करा, अभ्यास करा? 10-10, 15-15 वर्ष आम्ही कामं केल्यावर अंगणवाडीची आम्हाला अभ्यास करायची गरज आहे का तयारनं? हां, सगळे प्रश्न उत्तरं तोंडावर आहेत. सुपरवायझरला एवढं येत नाही तेवढं माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस ताईला येतं. मी तर चॅलेंज करते कोणत्या ऑफिसरनीसुद्धा ती रजिस्टर आम्ही जी लिहितो ती लिहून दाखवावी. आमच्यासारखा सर्वे करावा, आमच्यासारखं काम करावं. मला तुमच्यावर किती गर्व आहे. आणि तुम्ही असे कमेंट्स लिहून स्वतःचा जीव देण्याच्या गोष्टी करता, खूप वाईट वाटतं. आता जगात ज्या मुख्य सेविका झाल्या त्या जगतायत, दुसरी जगत नाहीत का? दुसरी साधनं आहेत आपल्याकडे. शिक्षण झालं आपल्यासाठी चांगलं आहे. कम्प्युटरचं तुम्ही क्लास केलं, तुमच्या घरच्या मुलांसाठी समाजासाठी तुम्ही काहीतरी करू शकता ना. ह्याच्यामध्ये मुख्य सेविकेसाठीच आम्ही शिक्षण घेतलं, कम्प्युटरची क्लास केली, मग आता नाही झालं तर काहीतरी वाईट स्वतःबद्दल विचार करायचा, हे चुकीचं आहे. असली लोक मला आवडत नाहीत. कारण स्वतःला नुकसान पोहोचणारी लोक चांगली असणाऱ्या मुख्य सेविका होत नाही म्हणून स्वतःला नुकसान पोहोचून स्वतःची मुलं रोडवर आणायची, स्वतःच्या आईवडिलांना त्रास द्यायचा जो त्यांनी कष्टाने एवढं मोठं केलं, शिक्षण दिलं, जन्म घातला. तर हे सगळं का अशा गोष्टी करता तुम्ही? असल्या गोष्टी मला आवडत नाहीत तायांनो. आप मेला तर जगच बुडालं ना. आपण गेल्यावर काय चाललं आहे मागं? आपल्याला काय स्वतः जगून काहीतरी करून दाखवायची हिंमत ठेवा. आता मी बघा तो नादच सोडून दिलेला आहे. मी माझी स्टोरी त्याच्यासाठी सांगितली की मी पण खूप प्रयत्न केले. एक वय असतो, एक छंद असतो, पण तो हळूहळू माझा निघून गेला. आणि तुम्ही पण असं येण्यासारखं काय करू नये म्हणून मी तुम्हाला सांगते. ह्यांनी ही आटच का ठेवावी? बाहेरच्या सुपरवायझर का घ्यावा? ह्यांनी घेऊच नाही. मग आमचा अनुभव आणि नाहीतर त्या बाहेरच्या सुपरवायझर ज्या आल्या त्यांना डोंबलं काम येतं का? काय काम करतात बघा. बाहेरच्या सुपरवायझर आलेल्या आणि सेविकामधून आलेल्या दोन्हीमध्ये खूप फरक असतो. सेविकामधून आलेल्या सुपरवायझर आपल्याला समजून घेतात एक स्त्री म्हणून, आपण पण त्यांना समजून घेतो. आणि बाहेरच्या ज्या सुपरवायझर आल्या त्या त्यांच्या तोऱ्यात असतात आणि त्यांचा तोरा कसा काढायचा हे आपल्याला बरोबर येतं. म्हणून मी त्यांच्या विरोधात असते नेहमी की माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीसला काय बोलायचं नाही आणि नाही बोलू देत. जोपर्यंत माझं आहे जीवात जीव तोपर्यंत मी लढा देणार. मी तुमच्यासाठी ठाम उभी राहणार. पण ह्या हुकुमशाही सरकारला आपण मोर्चा काढून आंदोलन करूनच काहीतरी करू शकतो. त्यांना जर संसदमध्ये बसायची ताकद त्यांनी जनतेकडून घेतलेली आहे तर आम्हाला पण संविधानाने बाहेर बसून सगळ्या एकत्र होऊन संसद हलवायची ताकद दिलेली आहे तायांनो. आणि आपण सगळ्यांनी एकत्र व्हायचं आहे. ती कोणी असू द्या, अंगणवाडी सेविका मदतनीस आपली बहीण आहे. जर मोर्चा निघाला तर 10-20 हजाराच्या ताकदीनं जुळा. ती कोणती संघटना आहे, काय आहे याचा विचार न करता आपण अंगणवाडी कर्मचारी मोर्चाला बसलो आहेत हा विचार करून जुळायचा आणि बाहेर संसद हलवून टाकायचं. म्हणजेच आतमध्ये हालचाली होतात. फक्त आम्ही दिल्लीला थोडं जाऊन आलो तर आतमध्ये आपला प्रश्न उचलला गेला. मला तर वाटतं ज्या आपल्या रिटायर होतात ना त्याच्यामधनंच एखादा आमदार खासदार निवडून आणावं. प्रत्येक जिल्ह्यात नक्कीच एक येईल आपला आमदार खासदार. एवढ्या आपल्या अंगणवाडी सेविकांना नॉलेज आहे, एवढ्या तळागाळात आपण जुळलेलो आहोत. 20-20, 25-25 वर्ष झालं एका लाभार्थ्याला आपण धरून आहोत तर आपले ऐकणार, नक्कीच ऐकणार. आणि ह्या सरकारने जी तानाशाही चालवली आहे
ती तानाशाही सरकारने थांबवून बेटी बचाओ बेटी पढाओ ह्या जर मुद्दा त्यांनी घेतला आहे तर अंगणवाडी सेविकासुद्धा बेटीच आहेत. आधी त्यांना बचाव पढाव तर आम्ही स्वतः पढाई केलेलीच आहे. तुम्ही सुपरवायझरचे आम्हाला खोटे आश्वासन दिले आणि आता मार्क काढल्यात. आता सांगा 90% जरी 10वीला मार्क असले तरी त्याचा सुपरवायझरशी काय घेणं देणं आहे हो? काय घेणं देणं आहे? जोपर्यंत अनुभव नाही, शिकले नाही, 100मधून 100 गुण जरी असले परीक्षेला तर परीक्षेत काय लसीकरण होतं? मुलांना कसा खाऊ शिजवायचा, खाऊ घालायचा, वजन करायचं हे का 10वीत होतं का आपल्याला? आपल्याला 10वीत कोणता इतिहास होता तो सगळा तोंडपाठ आहे आपल्याला. त्याचे प्रश्न टाकणार आहेत काय लोक परीक्षेत? मग हे असली ह्यांनी शर्त लावून कुठंतरी आपल्याला फसवणूक शासन करत आहे. तर संघटित व्हा, सगळ्यांनी एकत्र या, मला एवढंच बोलायचं आहे. आणि बाहेरचा सुपरवायझर जर ते करत असेल तर त्यांना अंगणवाडीत आधी 5 वर्ष अंगणवाडीत सेवा करायला लावा व्हॉलेंटरी आमच्याबरोबर आणि मग त्यांना घ्या. आणि कुणालाही कुणी 1 रुपया देऊ नका. संघटनेत जरी तुम्ही पावती फाडत असला तर त्याची पावती घेऊनच पुढे चला. कारण 1 लिखा आणि 1000 बका. मी नेहमी म्हणते कोणती कुणाची संघटना सुद्धा एक अंगणवाडी ताईमधून मी तुमच्याशी आधी बोलत असते आणि नंतर मी संघटनेची पदाधिकारी आहे. आणि माझ्या संघटनेत असं काही होत नाही आणि मला माझ्या संघटनेत पूर्ण बोलायचा अधिकार आहे. आमचे सगळे सेविका मदतनीसचे प्रश्न घेऊनच संघटना पुढे काम करते. आता आम्ही मदतनीसला 2 वर्षाची सरळ सेवा झाली तरी तिला सेविका म्हणून घ्या असं आमच्या संघटनेनं पत्रक काढले. आमची महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना आहे तिथे त्यांनी कशावरही कुठे स्टे लावलेला नाही. कारण मला पण हा स्टे शब्द आवडत नाही. कारण ज्यांचं होतं कमीत कमी त्यांचं तरी हो द्यावा. आपण का असा दुष्ट विचार करायचा की माझं नाही झालं तर स्टे लावा? हा स्वार्थीपणा आहे तायांनो. आणि अंगणवाडी सेविका हा करत नाहीत, कोणीतरी दुसरेच असतात हे कमेंट्स वगैरे टाकणारे. मला कोणी असं बोलू नका तायांनो. स्टे लावला तर त्यांचं पण बिचाऱ्यांचं वय निघून जातील. आपल्या बहिणीसारख्या आहेत, आपली छोटी बहीण मोठी बहिणीसारख्या आहेत. जाऊ द्या, होऊ द्या. ज्यांचं आता वय होत आलं आहे 60 वर्षापर्यंत त्यांच्या पेन्शनसाठी आपण बघायचं आहे, ग्रॅज्युएटसाठी बघायचं आहे. आपलं अजून वय आहे ज्या 30चे 50च्या आतमध्ये आहेत त्यांनी सगळ्यांनी आपण विचार करायचा आहे की ज्या आपल्या 50च्या वरी झाल्यात त्यांना ग्रॅज्युएटी पेन्शन लागू दे. आणि ज्या आपल्या छोट्या बहिणी आता 45 वर्षाच्या आहेत त्यांना मुख्य सेविका होऊ दे. असं आपण सगळ्यांनी असा विचार करायचा. आणि जास्ती आपल्याच वयातल्या मुख्य सेविका म्हणजे आहे त्याच्यामध्ये. तर आपण सगळ्यांनी चांगलाच विचार करूया. आणि धन्यवाद सगळ्यांना. माझा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. माझे विचार आवडल्यास तुम्ही पुढे सगळ्यांना व्हिडिओ पाठवा. कारण मला प्रत्येक शनिवारी तुम्हाला भेटून आनंद होतो. ह्या सरकारला वरी बसलेल्या देवानेच सद्बुद्धी द्यावी. आणि ज्याप्रमाणे आता आपण सगळ्यांनी घरोघरी शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली. खरंच एका फक्त मेसेजवर पूर्ण महाराष्ट्रात छोटे छोटे बाल शिवाजी आणि जिजामाता संस्कार घडवण्याने मला खूप छान वाटले, आनंद झाला, दिसला. महाराष्ट्र आहे आणि शिवरायाची इथे कदर केलीच पाहिजे. रयतेच्या हातावर मोत्याची माळ देऊन स्वतः कवड्याची माळ गळ्यात घालणारा शिवाजी राजा आणि सगळ्या महिलांची खूप खूप इज्जत करणारा शिवाजी राजासारखी नजर असावी जर महिलाला बघितलं तर. सगळ्याने शिवाजी राजाच्या काळात जर महिलावर अत्याचार झाला तर त्याची शिक्षा काय होती हे पण तुम्हाला माहिती आहे. पूर्ण महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय ह्या नाऱ्याने दुमदुमला आहे. आणि हे अंगणवाडी कर्मचाऱ्यामुळे शक्य झालं आहे. घराघरापर्यंत शिवाजी महाराजाचे आईने त्यांना संस्कार कसे दिले याच्या गोष्टी, गाणी. आणि आम्ही सगळी शिवजयंती खूप मोठ्या उत्साहाने साजरी केली. बालकांच्या मनात ठसवलं की एक आईचं शिक्षण आणि गुरुजींचं शिक्षण हे किती मोठं असतं. कारण शिवरायांना त्यांच्या आईनं संस्कार दिलेला, त्यांच्या नातवालासुद्धा आई जिजामातांनी संस्कार दिलेले आणि त्यांचे गुरु दादाजी कोटदेव यांनी त्यांना सगळे शिक्षण दिलेले. तर शिवरायासारखीच मुलं आपल्या अंगणवाडीतसुद्धा होऊ द्या. स्त्रीला चांगल्या नजरेने बघणारे, स्त्रीचे रक्षण करणारे. हिरकणीची कथा आठवते तर आपल्यामध्ये पण किती हिरकणे आहेत. आणि सरकार नावाचं डोंगर आपल्याला पार करायचं आहे आणि संघटनेनं शिवरायासारखं काम करावं एवढंच मला बोलायचं आहे आजच्या निमित्ताने. आणि सगळ्यांना जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, जय असो.
तसा राजा आमच्या महाराष्ट्राला लाभला, भाग्यवान आहोत आम्ही. तर तायांनो, तुम्हाला कमेंटमध्ये जे योग्य वाटतं ते टाका. हे माझे मी वैयक्तिक विचार मांडलेले आहेत आणि मी माझ्या संघटनेतसुद्धा बोललेले आहे की तर स्टे वगैरे लावू नका, ज्यांचं होतं आहे त्यांना होऊ दे. हे माझे विचार आहेत. आता आमची संघटना काही मी एकटी चालवत नाही, 1-2 नाही चालवत. आमच्या संघटनेमध्ये पूर्ण महाराष्ट्रात 45 वर्ष आधीची संघटना आहेत. खूप सारी मोठी लोकं आहेत. मी तिथे एक फक्त सैनिक आहे आणि तरी सैनिक असतानासुद्धा मला बोलायची संधी आहे आणि तसा तिथे आम्हाला अधिकार आहे. तर बघूया पुढं काय होतं आहे. स्वतःच्या जीवाचं नुकसान करून घेऊ नका, स्वतः टेन्शन घेऊ नका. तुम्ही राहिलात तर बोलते ना, सर सलामत तर पगडी 50. आपल्या मुलांची स्वप्न पूर्ण करूया, आपल्या येणाऱ्या पिढ्यांची स्वप्न करूया. आता जर आपण भांडलो तर आपल्या पुढच्या पिढ्या नीट होतील. आज्यांनी जर आंब्याचं झाड लावलं तर आजाचा आंबे खात नसतो, तर नातू आंबे खातो. तर आपण चांगलं कार्य करून जाऊया, म्हणजे आपल्या येणाऱ्या पिढ्यांचं चांगलं होईल. आपल्याला पूर्ण महाराष्ट्राचा काय, पूर्ण भारतातल्या अंगणवाडी सेविका मदतनीसचा विचार करायचा आहे. जर आपण 27 लाख महिलांचा विचार केला तर आपलं ऑटोमॅटिकच चांगलं होईल. हे विचार ठेवा आणि माझे व्हिडिओ ऐकत जा, बघत जा. तर चांगलाच विचार करा. दुसऱ्याचं चांगलं केलं की वरी बसलेला देव आपलं चांगलं करतं, ही मी मानणारी आहे. दुसरं अजून काही नाही. सगळ्यांना माझा धन्यवाद आणि माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद. मला पण तुमच्याशी बोलायला खूप मजा येते, चांगलं वाटतं आणि माझे व्हिडिओ तुम्ही पुढे पाठवता, शेअर करता आणि मला मेसेज करता, याचा मला खूप खूप आनंद होतो. आणि अंगणवाडी तायांनो, घाबरून जाऊ नका. येणाऱ्या पिढीसाठी आपण बदल घडवून आणू. उद्या माझ्या 60 वर्षाच्या ज्या भगिनी झाल्यात पेन्शन ग्रॅज्युएटी, लढेंगे जीतेंगे और मागेंगे. किती सरकार येतात, किती जातात बघूया ना आपण तरी. आणि आपण इथेच आहोत. सुपरवायझर कितीतरी येणार जाणार, CDPO कितीतरी येणार जाणार, पण अंगणवाडी सेविका मदतनीस म्हणून आपण इथेच राहणार आहेत. आणि काही जणांच्या जर बदल्या त्यांच्या घराजवळ अंगणवाड्या असत्या तर पूर्वीचा नियम लावावा, स्थानिक अंगणवाडी सेविका मदतनीसना त्यांच्या घराजवळ अंगणवाड्या द्याव्या, म्हणजे त्या लवकर पोचून बालकांच्या चांगल्या प्रकारे केअर करतील, त्यांची काळजी घेतील. हेच माझे विचार आहेत तायांनो आजचे. माझ्या विचाराबद्दल तुम्हाला काय वाटलं? मला हे बघा, तुम्हाला जर काही वाईट वाटत असेल तर मी इथली अंगणवाडी सेविका बोलते म्हणून मला तुम्ही कमेंट टाका. पण आलत्या भलत्या लोकांनी की ज्यांचं अंगणवाडीशी काही घेणं देणं नाही, त्यांना अंगणवाडीचा भोपळा माहीत नाही, तसल्या लोकांच्या कमेंटची मी केअर करत नाही आणि मी तसल्या लोकांकडे लक्ष देत नाही. माझ्याकडे एवढा वेळ नाही. आपापसात भांडण्यापेक्षा मुद्द्याचं आपण कसं सोल्युशन काढू शकतो, सगळ्यांनी एकमेकाशी बोलून आपण काय करू शकतो. माझ्या ग्रुपमध्ये माझ्या खूप सेविका मदतनीस भगिनींचे कमेंट्स होते, पोस्ट होते. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्ती पोस्ट होते ते स्टे लावू नका ताई, आपल्या भगिनीला होऊन जाऊ द्या. आजचा मुद्दा मला हा आवडलेला आहे. तर असाच सगळ्यांनी विचार करा आणि स्वतःसाठी जगण्यापेक्षा दुसऱ्यासाठी जगलं तर स्वतःचं कधीही चांगलं होणार आहे. कारण मी 2014ला माझा स्वतःचा विचार केला होता. तेव्हा वय होतं, शिक्षण होतं, सगळं पात्र होते मी. पण आता तसा विचार मी करत नाही आणि कुणालाही मुख्य सेविका होण्यासाठी ह्याच्यासाठी त्याच्यासाठी 1 रुपया कुणी देऊ नका. नोकरीसाठी कुठे पैसे भरू नका. जर तुमची पात्रता असली तर वरी बसलेला आहे तो स्वतः करून देईल. मी कुठेही कधी 1 रुपया कधी कुणाला देत नाही आणि मी चांगलं विचार केला तर चांगलं होतं आणि कुठं कुणाला कोणी अडवत नाही. जर मला मुख्य सेविका व्हायचं असलं तर मी झालेच असते, कारण फक्त 25 जणीमध्ये मला रखडून पडायचं नाही, तर मला पूर्ण भारतातल्या माझ्या अंगणवाडी सेविकांना माहिती द्यायची आहे. कारण मी तेवढंच करू शकते, तुम्हाला खरी माहिती देऊ शकते. अजून कुठेही सुपरवायझरचा फॉर्म निघालेला नाही. फक्त ते लोक लिस्ट मागत आहेत, ती म्हणजे पात्रता किती आहे, मार्क्स किती आहेत, पेपर बरोबर आहेत का, याची सगळीकडे हे चाललेली आहे पडताळणी. अजून काही मुख्य सेविकासाठी फॉर्म भरामधून कुठल्याही महाराष्ट्रातल्या ऑफिसकडून असं काही लेटर पत्रक आलेलं नाही, हे मी तुम्हाला सांगते. आणि दुसरं म्हणजे की मदतनीसमधूनच सेविका घेत आहेत आणि ज्या एरियातल्या महिला आहेत त्यांना मदतनीसमध्ये घेत आहेत आणि त्याची पात्रता हे GR वगैरे ते सगळे ग्रुपमध्ये तुम्ही वाचले टाकलेले आहेत. तर त्याच्यासाठी मला जास्ती बोलायला नको. माझी एखादी ताई म्हणेल तर व्हिडिओ खूप मोठा होतो ताई, नको करू. तर असं जे बघा
जे मनात असतं ते मी बोलून दाखवते आणि तुम्ही पण तुमच्या मनातलं मला बोलत जा. कोणी माझी अंगणवाडी सेविका त्रासमध्ये असन, ती मला एखादा वाईट कमेंट करत असत, बोलत पूर्ण अधिकार आहे तो तुला, भांडूया, लढूया, एकत्र राहूया. पण दुसऱ्याने काय नाद केला चुकीचा तर त्याच्याला कशी उत्तर देते ना, मी समोरासमोर येऊन उत्तर देईन. आणि ते कुणाच्या पापाला अजिबात घाबरत नाही. लोकशाहीचे नागरिक आहेत, स्वतः जगण्याचा अधिकार आहे, बोलण्याचा अधिकार आहे, उत्तरं द्यायची. उलट बोलणं आणि खरं बोलणं याच्यामध्ये फरक आहे. खरं नेहमी बोलायचं, उलट बोलताना जरा विचार करायचा की त्यांच्या पदाचा, पण खरं बोलताना कुणाचा विचार करायचा नाही. जर आपल्यावर कोणी आलं तर सोडायचं नाही. त्यांनी उद्धट भाषा वापरली तर त्याचं उत्तर सडोतर तसंच द्यायचं आहे. कारण आता गांधीजीचा जमाना गेलेला आहे. एक गाल पुढे दिला की दुसऱ्या 2-3 गालात चापट मारून निघतात लोक. काय आम्ही चापट खायला बसलेले आहेत का लोकांची? आम्हाला उत्तर द्यायला येतं, आम्ही उत्तर बरोबर देणार. जर कुणी अंगणवाडी सेविका मदतनीसचा नाद केला तर उगाच भरभरून आपल्यामध्ये फूट पाडून जर कोणी तमाशा बघत असेल तर त्या तमाशात सामील होऊ नका. तमाशा बघणारी लोक 3 तासापुरतीच बघत असतात. जीवन आपल्याला लगायचं आहे, एकत्र आपल्याला राहायचं आहे. आधी मी महाराष्ट्रातल्या 2 लाख महिलांचा विचार करत होते, आता 26 लाख भारतातील महिलांचा विचार करते. अरे महाराष्ट्रात तरी खूप चांगलं आहे. मी पूर्ण देशातल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्याला भेटले, कुठं 6,000 तर कुठं 5,000. आणि जर चांगली संघटना महाराष्ट्रात नसली तर कंत्राटदारी होऊन म्हणून आपण पण कुठं फेकल्या गेल्या असतो. आणि सकाळी 10 पासून 5 वाजेपर्यंत आपल्या डोक्यावर कुणाला तरी बनवून बसवलं असतं. म्हणून संघटनेने चांगली कामं केलेली पण आठवणीत ठेवायची तायांनो. आणि जे होतं आहे ते कशासाठी होतं आहे ते पुढे तुम्हाला माहितीच पडणार आहे. पण माझ्याकडून काय चूक झाली तर माफ करावी. मला कुणाचं मन दुखवायचं नव्हतं. माझे विचार असतात. तुम्हाला बोलल्यावर मला जास्त बरं वाटतं आणि मला ऐकल्यावर तुम्हाला कसं वाटतं तुम्ही नक्की कमेंटमध्ये करा. जर तुम्हाला माझं बोलणं आवडलं तर 5 ग्रुपमध्ये तरी व्हिडिओ शेअर करावा एवढीच आज आशा करते. आणि सगळ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचा एवढीच माझी आजची मागणी आहे. आणि शेवटी जाता सांगते, नवीन तायांनो सबस्क्राईब करा. चला, ती ताई मला ओरडत आहे, मोठा झाला व्हिडिओ बंद कर. चला, धन्यवाद सगळ्यांना. प्रेम माझं. जिल्हा जरूर लिहा, तालुका जरूर लिहा कमेंटमध्ये.